राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आम्ही अशी रेसिपी बनवणार आहेत ना, तर एकदम झटपट होणारी आणि कुठलंही साहित्य जास्त नाही लागत आणि कमी वेळात होणारी अशी झटपट तोंडाची चव वाढवणारी ही रेसिपी. तर ही रेसिपी आहे अंडा मसाला. तर मित्रांनो, चला आता हा जो अंडा मसाला आपण बनवणार आहेत ना, यासाठी आपण ह्या 6 अंडी घेतल्यात आता आणि ह्या 6 अंडी आपण आता उकडत घालणार आहे ती. तर मित्रांनो, आमच्या गावरान पद्धतीनं एकदम झणझणीत चला आज बनवूया अंडा मसाला. तर चला आता एक 10-12 मिनटासाठी या आपण उकडायला ठेवू चुलीवर. तर आपल्याला जो मसाला करायचा का नाही त्यासाठी आपण 2 कांदे घेतलं तारला टोचून. आता हे आपण आहारातच बुजून घेऊ. तर तिकडं आपला कांदा बुजत घातला आपण आणि थोडासा खोबऱ्याचा फुटका आपण सुक्या खोबऱ्याचा फुटका हा पण बुजून घेऊ जरा. तर आपलं कांदा पण आहारात मस्त बुजलं. तर आता आपल्याकडं वाटण्यासाठी एवढं साहित्य आहे. तर काय काय ते पुन्हा एकदा मी आपल्याला सांगतो पहा. लसूण, भुजेल खोबरा, जिरा, तीळ, सफेद तीळ आणि भुजेल कांदा. तर चला आता हे सगळं आपण पाठीवर वाटून घेणार आहेत आणि त्याची ग्रेव्ही बनवणार आहेत. तर हा आपला दगडाचा पाटा. आणि मी बरेच वेळेस दाखवले मित्रांनो का पाट्यावरच्या वाटणात खरंच कोणताही मसाला एकदम भारी तयार होतो आहे. थोडासा आपला हा काळा मसालाच तयार होणार आहे. 9 ते 10 मिनटामध्ये आपला हा पाट्यावरचा मसाला आता तयार होईल. तर 10-12 मिनटानंतर आपण आता अंडी उतरल्यात. आता शक्यतो ह्या चांगली उकडल्या असतील तर आपण याच्यातलं पाणी आता येळून टाकू आणि थोडी थंड वाया ठेवू. तर चला अंडी गार झाल्या ती पण अजून थोडीशी गरम आहे तीच. आता आपण चांगली उकडल्यात का नाही आपण फोडून पाहू अंडा. आपल्या ह्या आता सोलून घ्यायच्यात. अजून गरम आहे तीच पण आपली झटपट बनवायची का नाही. ते बा आपले अंडी पण मस्त उकडल्यात. बा आतून एकदम मस्त उकडल्यात. बा अंडी मस्त उकडून निघाल्यात आपली. चला आता आपण एवढी अशी सोलून घेऊ. तर चला आता जे आपण 6 अंडी उकडवून घेतली होती की नाही तेवढी आता सोलून झाली ती आणि मस्त शिजल्यात. तर आता सुरणाईचं आपण 2 भाग करणार आहे ती. हे बा हे सुरणं अशा प्रकारे आपण तिथं 2 भाग करणार आहे. आपल्याला जो बनवायचे ना अंडा मसाला तर त्यासाठी आपल्याला 2 भाग करावं लागतील. ते का करावं लागतील ते आपल्याला सांगलंच मिळालं पुढे व्हिडिओमध्ये. तर चला आता सुरीनं आपण प्रत्येक अंड्याचं हे 2 भाग करून घेतलं ती. तर आता पुढची कृती काय आहे ते आपण लगेच आता झटपट बनवणार आहे. इकडं आपला पाट्यावरचा मसाला तयार आहे आणि आता कढई ठेवली आहे चुलीवर आणि तिच्यामध्ये आपण थोडासा तेल टाकून घेणार आहे ती. तर या तेलामध्ये जो आपला हा मसाला आहे हा आपण चांगला परतवून घेणार आहे ती. म्हणजे तसा याच्यातलं सगळंच ऑलरेडी बुजेल आहे पण तरी थोडासा आपल्याला तो परतवूनच घ्यायला लागणार आहे तेल सुटेपर्यंत. आणि त्याच्यामध्ये बाकीचा आपल्याला काही आपलं घरचा मसाला ॲड करावा लागणार आहे ती. काय जिरा, हा जिरा आपण थोडा तडतडवून घेणार आहेत. त्यानंतर ही हळद, लाल तिखट आणि हा काळा मसाला आणि हा तरी मसाला कांदा लसूण मसाला आणि थोडीशी धना पावडर चवीनुसार. तर एवढा मसाला आता आपण थोडक्यात परतवून घेणार आहेत. ते जळून यायची काळजी घ्यायची आणि त्यामध्ये आपण जो हा मसाला वाटेल पाठीव तो परतवून घ्यायचा. आता ही ग्रेव्ही एकदम सुपर अशी ग्रेव्ही तयार होते. तर आजचा जो आपला अंडा मसाला आहे ना मित्रांनो तो एकदम सुपर. अगदी तोंडाला तुमच्या पण पाणी येईल आणि तुम्ही 2 घास वाढावच खाणार तुमच्या तोंडाला जर चव नसेल तर. आणि गावरान पद्धतीनं आपलं एकदम झणझणीत आपण बनतो आहे. त्यासाठी आता आपण
त्याच्यात थोडासा पाणी टाकणार आहे आणि हा जो मसाला आहे आपला, ही ग्रेव्ही हिला थोडासा तेल सुटेपर्यंत आपण थोडीशी परतवून घेणार आहे ती. त्यानंतर आपण चवीनुसार मीठ टाकणार आहेत. तुम्ही लहान मीठसुद्धा वापरू शकतात, आम्ही मोठा मीठ वापरला आहे. तर पहा आपल्या ह्या ग्रेव्हीला चांगला तेल सुटला आहे. पहा आता याच्यामध्ये आपण अंडे टाकून घेऊ. पूर्ण अख्खे अंडे आपण ह्या ग्रेव्हीमध्ये टाकून घेतो. तर पहा एकदम सुपर असा आपला हा अंडा मसाला आता तयार होतो. ही ग्रेव्ही अशा अंड्यानं ओतून घेऊ आणि ह्या अंडे आपण 2 भागी का फोडल्यात तर हा मसाला चांगला तेली लागावा आणि हा मसाला पूर्ण त्या अंड्यांमध्ये बिनला पाहिजे म्हणून आपण अंडी फोडून घेतल्यात. पहा मित्रांनो अगदी तोंडाला मस्त असं पाणी येत आहे. तर मित्रांनो आमचे जे खास मित्र आहेत अमोल तळपे, आमचेच गावकरी आहेत, पण आता ते बाहेर राहत होते. मग आमच्या गावचा जो अखंड हरिनाम सप्ताह होता त्यासाठी आलो होतं ते. तर मग आज आवर्जून मॅच तिने आमंत्रण दिलं जेवायला, मला या जेवायला. तर आपण आज अंडा मसाला बनवला. तर तुम्ही खाला आहे का अजून? हां हो कसं लागेल तर खरा का. तर आता जेवतोय आणि मग कशीच लागली चव ते पण सांगते कसं लागत आहे. एकदम मस्त झाला. पहिल्यांदा बनतो हा अंडा मसाला कसा लागत आहे. एकदम मस्त आहे ना. तर मित्रांनो आता त्यांनी प्रतिक्रिया दिलीच. तुम्ही खाऊन पहा. ग्रेव्ही एकदम मस्त आहे का. एकदम भारी. तर तुम्ही पण बनवा नक्कीच. आपल्याकडे जर मिक्सर नसेल, आपला पाटा नसेल, तर हा मसाला आपण मिक्सरवर सुद्धा बनवू शकतात. तर मित्रांनो हा एक छोटासा व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी बनवला. कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की आम्ही कमेंटमध्ये सांगा. आपण जर चॅनलवर नाही नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला, लाईक करा, एक हाईप पण करा. पुन्हा एकदा जय हिंद, जय महाराष्ट्र.